नमस्कार. पहा, कंबाईन ग्रुप सी जी 1 जूनला झाली, तिला काय प्रश्न आला होता पहा. कंबाईन ग्रुप सी 2024 जी 1 जूनला झाली, तर तिला प्रश्न काय विचारला होता पॉलिटी आर्टिकल्सवर. तर भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे असा प्रश्न विचारला होता. तर असे ज्यावेळेस तिथं आयोग ऑप्शन 170, 171, 172, 173, त्यावेळेस खूप कन्फ्यूज होतं. एक वेळेस जोड्या लावायला प्रश्न विचारला तर ते सोपा जातो, मात्र वन लाईन प्रश्न असे खूप घातक असतात ज्यावेळेस फक्त एकच्या फरकाने त्यांनी कलम दिलेले आहेत. तर यावेळेस एक्झॅक्ट माहीत पाहिजे आपल्याला नेमकं विधानसभेचं कलम कोणतं आहे. तर याचं योग्य आन्सर आहे 170. आणि आपण जी याच्यासाठी ट्रिक्सची जी PDF बनवलेली आहे, त्या PDFमध्ये याची ट्रिक्स काय केलेली ते दाखवतात. तर पहा, आपण संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्सची ट्रिक्स पेड PDF बनवलेली आहे. त्या PDFमध्ये आपण याची ट्रिक्स काय केलेली होती पहा. तर बघा, कलम 170 काय, विधानसभेची रचना. आता विधानसभेची रचना म्हणजे विधानसभेमध्ये किती सदस्य असू शकतात. तर कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 सदस्य हे विधानसभेत असू शकतात. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किती सदस्य आहेत हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचे. तर आता याची ट्रिक्स काय केलेली आपण मग, तर अशी आहे की गोवा विधानसभेची रचना अशी आपण ट्रिक्स केलेली आहे. ट्रिक्स काय केलेली आहे आपण, गोवा विधानसभेची रचना. नुसतं विधानसभेची रचना न म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणायचं, आपण म्हणायचं गोवा विधानसभा रचना असं आपण ट्रिक्स केलेली आहे. मग गोवाच का घेतलं मी, दुसरं राज्य का नाही घेतलं, त्याचं कारण असं आहे की गोवामध्ये फक्त विधानसभा आहे. एकतर गोवामध्ये काय आहे, विधानसभा आहे, विधान परिषद नाही. ओके, त्यामुळे कलम 170 हे विधानसभा आहे का विधान परिषद आहे हेच विद्यार्थ्यांना कन्फ्यूज झालं होतं आणि ते विद्यार्थी चुकून आलेले आहेत भरपूर विद्यार्थी. तर 170 हे विधानसभा आहे आणि 171 हे विधान परिषद आहे. कारण हे दोन्ही एकमेकाला चिकटून आहेत, दोन्हीमध्ये फक्त एकचा फरक आहे, दोन्ही एकमेकाला चिकटून आहेत, एक सलग आहेत आर्टिकल्स. मग 170 हे विधानसभा आहे. कारण विद्यार्थ्यांना कन्फ्यूज यासाठी झालं की संसदेमध्ये बघा, आता विधानसभा काय कनिष्ठ सभागृह आहे. तर जाऊ द्या, अगोदर मी तुम्हाला याची ट्रिक सांगतो व्यवस्थित, नंतर त्याचा फरक सांगतो बाकी कन्फ्यूज कशामुळे झालं तर बघा, गोवा विधानसभेची रचना असं आपण म्हणायचं आहे. आता गोवाच का म्हटलं, त्याचं कारण सांगितलं की गोवामध्ये विधान परिषद तर नाहीच आहे, म्हणून आपण गोवा विधानसभा घेतलंय. आणि गोवाच घेण्याचं कारण असं आहे की गोवाचा जो जी आहे तो ABCDनुसार 7 नंबरला येतो आणि हा जो O आहे हा 0 सारखा दिसतो. म्हणजे किती झालं, 70 झालं, 70 अंक झाला. 70 म्हणजेच 170 म्हणू आपण त्याला. 70 म्हणजेच काय मग 170. ओके, तर अशी आपली ट्रिक्स आहे. आणि ह्या संपूर्ण आर्टिकल्सची ट्रिक्सची जर पेड PDF तुम्हाला हवी असेल तर तुम्ही 8421 नंबर 8421908384 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तसेच तुम्हाला आणखी ट्रिक्सचे डेमो पाहिजे असतील तर आपले MPSC बाबा ट्रिक्स या नावाने टेलिग्राम चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करून आणखी ट्रिक्सचे डेमो पाहू शकता. तर आता विद्यार्थी कन्फ्यूज का झाले ते सांगतो. आता संसदेमध्ये बघा, आता ही विधानसभा काय, कनिष्ठ सभागृह आहे. ओके, कनिष्ठ सभागृह. आणि विधान परिषद काय असते, तर विधान परिषद असते वरिष्ठ सभागृह. काय असते, वरिष्ठ सभागृह. तर संसदेमध्ये काय असते, राज्यसभा हे वरिष्ठ असते आणि लोकसभा हे कनिष्ठ असते. तर तिथं काय केलेलं आहे, तर कनिष्ठ सभागृहाचं नाही तर तिथं अगोदर वरिष्ठ सभागृहाचं कलम घेतलेलं आहे. म्हणजे अगोदर त्यांनी कलम बघा किती, कलम 80 हे राज्यसभेची रचना आहे आणि कलम 81 ही लोकसभेची रचना आहे. म्हणजे संसदेमध्ये काय आहे, अगोदर राज्यसभेच्या रचनेसाठी कलम 80 घेतलेलं आहे आणि नंतर लोकसभेसाठी 81. पण राज्यामध्ये त्यांनी उलटं केलेलं आहे. राज्यांमध्ये अगोदर कनिष्ठ सभागृहासाठी त्यांनी कलम दिलेला आहे आणि कनिष्ठ सभागृहानंतर वरिष्ठ सभागृहाची रचनेचे कलम दिलेले आहे. म्हणजे कनिष्ठचं 170 आणि वरिष्ठचं 171. ओके, विधान परिषदेचा कलम आहे 171 आणि विधानसभेचा आहे 170. असा इथे फरक तुम्ही काय करा, लक्षात घ्या. आणि विधानसभेची रचना मग आपण कलम कसं लक्षात ठेवलेलं आहे, तर गोवा विधानसभेची रचना असं आपण म्हटलेलं आहे. त्याचं कारण सांगितलं तुम्हाला, गोवाचा जी 7 नंबरला येतो आणि हा जो O आहे हा 0 सारखा दिसतो. म्हणजे 70 म्हणजेच कलम 170 गोवा विधानसभेची रचना.
कारण गोव्यात तर विधान परिषद नाही ते, त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं कामच नाही. कलम 170 हे विधान परिषदेची रचना आहे की विधानसभेची रचना आहे, कारण गोव्यात विधान परिषद नाहीच आहे ना, त्याच्यामुळे ती विधानसभेचीच रचना असणार असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. आणि गोव्यामध्ये आता ही फक्त आपण ट्रिक्ससाठी सांगितलं आहे, पण ॲक्च्युअल गोवामध्ये किती आहेत सदस्य, तर ॲक्च्युअल गोवामध्ये 47 सदस्य. गोवा आणि मिझोराम म्हणजे गंगाराम, गोवा आणि मिझोराममध्ये किती आहेत, तर 40 सदस्य आहेत. सिक्कीममध्ये 32 सदस्य आहेत आणि पुदुचेरीमध्ये 30. पहा, आपण विधानसभेच्या रचनेमध्ये विधानसभेचे सदस्य किती असतात पाहिले आपण, कमीत कमी 60 ते जास्तीत जास्त 500 असतात हे पाहिले. मात्र त्यासाठी हे जे 4 राज्य आहेत हे त्यासाठी एक्सेप्शन आहेत, म्हणजेच अपवाद आहेत. ह्या 4 राज्यामध्ये 60पेक्षाही कमी आहेत, 60पेक्षाही कमी आहेत. त्यामध्ये गोवा आणि मिझोराममध्ये 40 आहेत, सिक्कीममध्ये 32 आहेत, तर पुदुचेरीमध्ये 30 सदस्य आहेत. ओके, एवढं लक्षात घ्या. आणि सगळ्यात जास्त कोण्या राज्यात आहेत ते सांगा कमेंट करून, आणि महाराष्ट्रामध्ये किती आहेत ते पण तुम्ही कमेंट करून सांगा. ओके, तर अशा प्रकारे आपले ट्रिक्स आहेत. या संपूर्ण ट्रिक्सची PDF तुम्हाला हवी असेल तर तुम्ही त्या नंबरवर संपर्क करू शकता. आता आपण यामध्ये पॉलिटीचे संपूर्ण 368 कलमच्या ट्रिक्स बनवले आहेत. तसेच तेवढेच नाही तर आपण पंचायत राजचे जे 243 कलम आहे, 243A पासून ते 243 ZG पर्यंत हे सर्व आर्टिकल्स आपण ट्रिक्ससह कव्हर केलेले आहे. त्याचा पण इथं मी तुम्हाला प्रूफ दाखवतो. हे पहा, प्रश्न पण आलेला होता. आणि आता हे बघा काय आहे, 243D यावर आलेला प्रश्न ग्रुप सीला दाखवतो. आधी हे ट्रिक्स सांगतो. 243D काय आहे, तर 243D आहे पंचायतींमध्ये जागांचे आरक्षण. पंचायतींमध्ये जागांचे आरक्षण म्हणजे कोणकोणते आरक्षण आहे त्यामध्ये, तर महिला आरक्षण आहे. ओके, महिला आरक्षण आहे. त्यानंतर SC ST आरक्षण आहे. हे संपूर्ण आरक्षण कशानुसार येतं, तर 243D नुसार येतं. ओके, 243D नुसार. तर याची ट्रिक्स काय केलेली आपण मग, D फॉर दलित आरक्षण अशी ट्रिक्स केलेली. D फॉर दलित हे अशी ट्रिक्स आहे आपली. काय आहे, D फॉर दलित आरक्षण. ओके, तर D फॉर दलित आरक्षण ही आपली ट्रिक्स आहे. ओके, D फॉर दलित आरक्षण. ओके, दलित म्हणजेच काय, SC ST आरक्षण, किंवा D फॉर तुम्ही दीदी आरक्षण असं म्हणू शकता. काय म्हणू शकता, D फॉर दीदी आरक्षण. दीदी म्हणजे काय, महिला. D फॉर दीदी आरक्षण किंवा D फॉर दलित आरक्षण. दलित म्हणजे SC ST आरक्षण आणि D फॉर दीदी म्हणजे महिला आरक्षण. हे दोन्ही आरक्षण 243D अंतर्गत येतात. हे येथे लक्षात घ्या. ओके, आता यावर आलेला प्रश्न दाखवतो. हे बघा, खाली प्रश्न आहे. कुठे गेला वर गेला बहुतेक, वर असेल प्रश्न. हां, इथे प्रश्न. हे बघा, भारतीय संविधानाच्या खालील कोणत्या कलमद्वारे पंचायतींमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. तुमच्यासमोर ऑप्शन आहेत 243B, 243C, 243D, 243E. तर काय उत्तर काय मग, 243D. कारण आपली ट्रिक्स काय, D फॉर दीदी आरक्षण किंवा D फॉर दलित आरक्षण. म्हणजे SC ST जरी विचारलं, इथं महिलांच्या जागी SC ST जरी विचारला असता, असा जर प्रश्न विचारला असता, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतींमध्ये SC STच्या आरक्षणाची तरतूद आहे, असा जरी प्रश्न विचारला असता तरी आन्सर काय असतं, 243D. कारण 243Dने महिलांनाच नाही तर SC STंना सुद्धा आरक्षण दिलेलं आहे. एवढं लक्षात घ्या. परत तुम्ही म्हणतात D फॉर दलित आरक्षण म्हणतोय तू, आणि इथं तर महिला आरक्षण विचारले. मग तेच सांगतोय, 243मध्ये त्यांनी इथं जरी महिला आरक्षण विचारलं असलं तरी 243 नुसार 243D या आर्टिकलने महिला, SC आणि ST या सर्वांना आरक्षण तरतूद केलेली आहे. म्हणून तसं लक्षात ठेवा. D फॉर दीदी आरक्षण लक्षात ठेवा किंवा D फॉर दलित आरक्षण असं लक्षात ठेवा. दलित म्हणजेच SC ST. ओके, तर अशा आपल्या ट्रिक्स आहेत. हे जर आवडत असतील तर संपूर्ण आर्टिकल्सची PDF घ्यायची असेल तर परत एकदा सांगतो, 8421908384 या नंबरवर तुम्ही संपर्क करून आपली PDF घेऊ शकता. तसेच आपल्याकडं नुसतं पॉलिटिक्सच नाही तर संपूर्ण इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या ट्रिक्सचं PDF आहे, ज्यामध्ये आपण
स्टँडर्ड बुक SP बक्षी आणि पालनसुरी वापरलेलं आहे. तसंच MPSCचं संपूर्ण PYQ त्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. तसेच संपूर्ण सायन्सच्या ट्रिक्स आहेत आपल्याकडे. तसेच RTI माहिती अधिकार अधिनियम आणि लोकसेवा हक्क अधिनियम हे दोन्ही कायद्याचे नोट्स आपल्याकडे विथ ट्रिक्सचं संपूर्ण RTIचे 31 आर्टिकल्स आणि लोकसेवा हक्क अधिनियमचे 30 आर्टिकल्स संपूर्ण ट्रिक्सनुसार कसे लक्षात ठेवायचे याच्या संपूर्ण ट्रिक्स आपण बनवलेल्या आहेत. तसेच त्याच्या जो कलम 2 आहे व्याख्या कलम, दोन्ही कायद्यामध्ये व्याख्या कलम आहे 2 आणि त्यामध्ये सब कलम आहेत 15 ते 16 सब कलम आहेत. ते पण आपण संपूर्ण ट्रिक्ससह कव्हर केलेले आहेत. फक्त आपल्या टेलिग्रामला व्हिजिट करा आणि तिथे तुम्ही डेमो पाहू शकता. ओके, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.